हॅलो एव्हरीवन, मी आहे केतकी अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ हा खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे 7 दिवसांची दुबईसाठीची आयटनरी। सो आमच्या दुबईच्या ट्रिप मध्ये आम्ही 7 दिवस जे काही केलं त्याची आयटनरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची ट्रिप प्लॅन करताना त्याचा रेफरन्स घेऊन प्लॅन करणं अजून जास्त सोपं होईल। सो जर तुम्ही दुबई ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर होईल। हा व्हिडिओ त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही तुमची दुबईची ट्रिप अकॉर्डिंगली प्लॅन करू शकता। सो बघाच या व्हिडिओमध्ये फुल डिटेल ऑन हाऊ टू प्लॅन युअर 7 डेज आयटनरी। डे 1 डाऊ मरीना क्रूज। ही ऍक्टिव्हिटी संध्याकाळी 7 PM ऑनवर्ड्स सुरू होते। तुम्हाला 1 ते 2 तास हे पूर्णपणे मरीना क्रूज मध्ये फिरवण्यात येते आणि यामध्ये डिनर इन्क्लूड असतो। त्याच सोबत इथे ट्रॅडिशनल शो होतो जो तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता। डे 2 आहे दुबई सिटी टूर। ही टूर हाफ डे ची असते। त्यामध्ये दुबई मधले जे सगळे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, जसं की दुबई फ्रेम, दुबईच्या राजाचा पॅलेस, त्याचप्रमाणे पाम जुमैरा, द पॉइंट, हे सगळे पॉइंट्स ह्याच्यामध्ये कव्हर केले जातात। तिथे तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी काही वेळ दिला जातो। डे 2 मधील संध्याकाळची म्हणजेच 3 PM ऑनवर्ड्स असणारी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे डेझर्ट सफारी। डेझर्ट सफारी मध्ये तुम्हाला डेझर्ट मध्ये ॲडव्हेंचरस असं ड्रायव्हिंगचा अनुभव घ्यायला मिळतो। त्यानंतर तिथे काही टेंट्स असतात, त्या टेंट मध्ये जिथे तुमचं बुकिंग असेल तिथे तुम्हाला नेण्यात येतं आणि तिथे काही ट्रॅडिशनल डान्स शो असतात, ते तुम्ही एन्जॉय करू शकता आणि तिथेही डिनर इन्क्लूड असतो। डे 3 अबू धाबी सिटी टूर। ही हाफ डे ची ऍक्टिव्हिटी असते। यामध्ये तुम्हाला गोल्ड सूट, त्यानंतर राजाचे पॅलेस आणि मॉस्क ह्या गोष्टी बघायला मिळतात। डे 3 चा सेकंड हाफ तुम्ही फरारी वर्ल्ड करू शकता कारण ते अबू धाबी मध्येच आहे। फरारी वर्ल्डच्या सोबतच इथे सी वर्ल्ड किंवा वॉटर पार्क देखील आहे, याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता। परंतु आम्ही चूज केलं की आम्ही फरारी वर्ल्ड मध्ये जाणार। फरारी वर्ल्ड मध्ये खूप खतरनाक अशा स्लाइड्स आहेत आणि राईड्स आहेत, त्या राईड्सचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता। डे 4 डे 4 ला तुम्ही दुबई फ्रेम आणि म्युझियम ऑफ फ्युचर या 2 गोष्टी कव्हर करू शकता। दुबई फ्रेम ही इतकी मोठी फ्रेम आहे, ती एक इमारत आहे ज्या इमारतीमध्ये दुबई विषयीची पूर्ण हिस्ट्री डिस्प्ले केलेली आहे आणि टॉप फ्लोअरला जाऊन ग्लासवर चालण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो इथे अमेझिंग आहे। म्युझियम ऑफ फ्युचर हे असं एक आगळं वेगळं फ्युचर म्युझियम आहे जिथे दुबई 2071 मध्ये कशी असेल ह्याचं खूप छान असं म्युझियम आहे। डे 5 बुर्ज खलिफा, दुबई मॉल आणि ॲक्वेरियम या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत, म्हणजेच दुबई मॉल मध्ये आहेत। बुर्ज खलिफाच्या 124व्या मजल्यावर जाऊन तुम्हाला दुबईचा खूप छान व्ह्यू बघायला मिळतो। इथे गेल्यावर तुम्ही दुबई मॉल एक्सप्लोअर करू शकता आणि त्याचबरोबर इथे असलेलं सुंदर असं ॲक्वेरियम बघू शकता। हे ॲक्वेरियम बघायला साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो, इतक्या फिश आणि जलचर प्राण्यांच्या व्हरायटी इथे आहेत। डे 6 मिरॅकल गार्डन अँड ग्लोबल विलेज। मिरॅकल गार्डन हे एक असं वंडरफुल गार्डन आहे की जे पूर्ण फ्लावर्सनी बनलेलं आहे। विविध प्रकारची फ्लावर्स आणि ते पण एकदम अशा वाळवंटात, हे पाहणं हे खरंच मिरॅकल आहे। म्हणूनच या गार्डनचं नाव मिरॅकल गार्डन असं ठेवण्यात आलेलं आहे। ग्लोबल विलेज हे विलेज असं आगळं वेगळं विलेज आहे जिथे सगळ्या कंट्रीजचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स तुम्हाला बघायला मिळतात। त्यामुळे वेगवेगळे कल्चर एकत्र येऊन झालेलं विलेज, म्हणून याचं नाव आहे ग्लोबल विलेज। आणि ही ऍक्टिव्हिटी ही साधारणतः संध्याकाळी 5 PM ऑनवर्ड्सच करण्यात येते। डे 7 व्ह्यू ॲट पाम अँड मोनोरेल। माणसांनी कृत्रिमरित्या बनवलेलं सुंदर असं आयलँड, त्याचा पाम व्ह्यू आणि तोही 54व्या मजल्यावर जाऊन तुम्हाला बघता येतो। हा व्ह्यू आणि ह्याचा सुंदर असा आस्वाद घेतल्यानंतर तुम्ही इथे असलेली मोनोरेल जी विदाउट ड्रायव्हर आहे ती बघू शकता आणि तिचाही आस्वाद घेऊ शकता। सो फ्रेंड्स, ही होती 7 डेजची
दुबईची आयटनरी आणि यापुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक डेस्टिनेशन इन डिटेल बघणार आहोत. तर स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओज ऑन दुबई व्लॉग्स. थँक यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.